मी रामचंद्र मारुती झोसे. मी गेल्या 50 वर्षापासून या नदीमध्ये रोज आंघोळ करण्यासाठी येतो. पण ही पडझड आल्यापासून फार उपद्रव झालेला आहे आणि त्याचा आम्हाला फार त्रास होत आहे. त्यामुळे आमच्याकडून आमची टीम जवळजवळ 15 दिवस झाले आज ह्या नदीमध्ये आंघोळ करण्यास येत नाही. तरी कृपा करून शासनाने हे जे आमचे उपद्रव हे दूर करावा ही विनंती. दलित महादेव मंदिर अध्यक्ष आम्ही आमचे इथे भाविक आणि हे सर्व 12 महिने या मंदिराच्या सेवेकरता आंघोळी करता सगळे आजूबाजूच्या परिसरातले लोक येत असतात. या जलपर्णीचा त्रास सर्व आजूबाजूच्या खेड्यांना गावांना व्हायला लागलेला आहे. त्याच्यामध्ये आतले प्राणी जीवजंतू ह्याचा देखील नाश होत चाललाय. त्या पाण्याची दुर्गंधीमुळे गावात आजूबाजूला संध्याकाळचं राहणं मुश्किल करून टाकले. अनेक वेळा आपण या प्रश्नाला मागणी केली होती, या जलपर्णी तुम्ही वेळोवेळी काढत चाला, पण त्या कारण सांगतात की वरून दरवाजे उघडले ते जलपर्णी खाली येते. त्याच्यावर ह्यांच्याकडे नियंत्रण नसल्यामुळं हा प्रत्येक गावाला त्रास होतोय. ह्याची काहीतरी उपाययोजना शासनाने न केल्यास संपूर्ण एमआयडीसी आहेत, त्याचं केमिकल आहे, आजूबाजूला जे आता आपण जे गुळाचे कारखाने बघतो त्यांचे मळे आहे, ह्याच्यातून ती जलपर्णीची निर्मिती होते. ह्यांच्यावर अंकुश शासनाचा नसल्यामुळं हा त्रास सर्व आजूबाजूच्या गावांना होतो. ह्याच्याकडे शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. नुसतंच दरवर्षी नदीवर कोट्यावधी रुपये खर्च होतात, पण जलपर्णी ती कुठे निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळलं नाही आणि मिळणार नाही. हे पैसे जातात कुठे हेच कळत नाही. तर शासनाने याकडे लक्ष द्यावं, अन्यथा ह्याचं उग्र आंदोलन आम्ही सर्व रहिवासी, भाविक आणि इथले भक्तजन केल्याशिवाय राहणार नाही. याची दक्षता शासनाने घ्यावी. तालुक्यातील ही पवित्र नदी अशी भीमा नदी आहे आणि या भीमा नदीमध्ये आपण पाहत असाल की पूर्ण हे पात्र पूर्ण जलपर्णीने भरलेलं आहे. म्हणजे हे आजचाच विषय नाही, हे वर्षानुवर्षे चालत चालले. प्रशासनाने याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे, कारण या भीमा नदीमध्ये बरेचसे लोक आंघोळीच्या स्नानासाठी येत असतात, बरेचसे धार्मिक कार्यक्रम देखील होत असतात आणि त्यातून ह्या एमआयडीसीचा असेल किंवा या मळी असेल, ही जी मळी यातल्या सोडली जाते त्यामुळे या भीमा नदीचं पात्र दिवसेंदिवस खराब होत चाललंय आणि त्यामुळे ती जलपर्णी वाढत चालली आणि हे कमी व्हावी किंवा नाहीशी व्हावी यासाठी प्रशासन ठोसपणे अशी कुठलीही उपाययोजना करत नाही आणि या जलपर्णीचा निश्चितपणाने सगळ्याच आजूबाजूच्या सर्वच राहणाऱ्या माणसाला ह्याचा उग्र वास येतो आणि ह्या उग्र वासामुळे अतिशय सगळ्यांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. परंतु सांगायचं कोणाला ही मोठी अडचण आहे. सर्वसामान्य माणूस प्रशासनापर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्या माध्यमातून मी विनंती करेल सरकारला की बाबा या संदर्भात तुम्ही प्रशासनाने गांभीर्याने हा विषय घ्यावा आणि तात्काळ मध्ये या विषयावर तुम्ही उपाययोजना करायला हवी.